नमस्कार. सेंटर फॉर पॉलिसी अँड गव्हर्नन्स या नवजात संस्थेचे सर्व संस्थापक सदस्य, व्यासपीठावरील आणि व्यासपीठासमोरील सर्व मान्यवर, आपली सत्र खूप पुढे पुढे जात आहेत आणि माझ्याकडे अर्ध्या तासाच्या ऐवजी 20 मिनटं किंवा 10 मिनटंच मला खरं म्हणजे बोलायला मिळेल. आणि ती गोष्ट माझ्यासाठी अनुकूल अशासाठी आहे की हे सत्र म्हणजे हा कार्यक्रम संपल्यानंतर मुंबईत जाऊन मला रात्रीची गाडी पकडायची आहे. त्यामुळे मी कितीही जरी ठरवलं तरी देखील माझ्या वेळेची मर्यादा मी ओलांडणार नाही. एक गोष्ट मला इथे सांगायची आहे की एक सामाजिक समस्या म्हणून आपण या मराठीच्या शिक्षणाच्या माध्यमाचा आपण विचार करतो आहोत. एखाद्याही सामाजिक समस्या ज्यावेळी आपण वर्षानुवर्ष त्या विषयावर बोलत राहतो आणि त्यातून काही मार्ग निघत नाही, तेव्हा त्याच्या 3 शक्यता असतात किंवा त्याची 3 कारणं असतात. एक म्हणजे त्या समस्येचं आपल्याला नीट आकलन झालेलं नसतं किंवा त्या समस्येच्या सोडवणुकीच्या संदर्भामध्ये जी उपाययोजना करायची असते त्या संदर्भामध्ये आपल्या समाजामध्ये मतैक्य नसतं किंवा तीव्र स्वरूपाचे मतभेद निर्माण झालेले असतात. आणि तिसरी शक्यता म्हणजे राजकीय किंवा सामाजिक इच्छाशक्ती नसते, कारण त्या समस्येच्या विरोधामध्ये आर्थिक हितसंबंध निर्माण झालेले असतात. म्हणजे ती समस्या सोडवायला जाणे याच्यामध्ये आपलं आर्थिक नुकसान होणारं असतं. आणि मला असं वाटतं की मराठीच्या संदर्भामध्ये ही तिसरी जी शक्यता आहे की या शिक्षणाच्या माध्यमाविषयी किंवा शिक्षणाच्या कुठल्याही किंवा भाषेच्या कुठल्याही मराठीच्या संदर्भामध्ये तुम्ही समस्येवर जे उपाय आहेत त्या उपायांच्या अंमलबजावणीला सुरुवात केली की फार मोठ्या प्रमाणामध्ये समाजामध्ये रोष निर्माण होऊ शकतो, खूप आर्थिक खर्च निर्माण होऊ शकतो आणि शासनाला ती गोष्ट परवडणार नाही. आज हा कार्यक्रम चालूच असतानाच मला एक बातमी व्हॉट्सॲपवर वाचायला मिळाली की मुंबई महानगरपालिकेच्या 6 आयुक्तांनी अशा प्रकारचं एक स्टेटमेंट दिलं आहे की पालकांची आणि मराठी एकूणच समाजाची मागणी, इंग्रजी शिक्षणाची मागणी लक्षात घेऊन यापुढे महाराष्ट्र शासन आणि विशेषतः मुंबई महानगरपालिका जास्तीत जास्त इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करणार आहे. मी माझा निबंध आयोजकांकडे दिलेला आहे. तो सविस्तर निबंध तुम्हाला त्यांच्याकडून उपलब्ध होऊ शकेल. कॉन्क्रीट सजेशन्स, उपाययोजना सुचवाव्यात असं गायकवाड सरांनी मला सांगितलं, म्हणून मी त्याचं टिपणही काढलं आणि त्याच्यामध्ये उपाययोजना आहेत. कदाचित 2-3 माझी विधानं किंवा निरीक्षणं नोंदवून झाल्यानंतर मी थेट उपाययोजना त्या वाचणार आहे आणि मी थांबणार आहे. मराठीच्या संदर्भामध्ये 3-4 प्रकारच्या नकारात्मक प्रतिमा राजवाड्यांपासून वापरलेल्या आहेत. 1937 साली शारदोपासक संमेलनामध्ये राजवाड्यांनी मराठी भाषा ही मुमूर्षी आहे काय म्हणून एका आसन्न मरण, अगदी मरणोन्मुख अशा अवस्थेमध्ये असलेल्या रुग्णाची एक प्रतिमा त्यांनी वापरली. जागतिक मराठी संमेलनामध्ये कुसुमाग्रजांनी डोक्यावर सोनेरी मुकुट आणि अंगात चिंध्या अशा प्रकारच्या एक स्त्रीची प्रतिमा वापरली. आणि मला वाटतं 1998 साली शिवाजी पार्कच्या संमेलनामध्ये वसंत बापट यांनी रक्तक्षय झालेल्या रुग्णाची प्रतिमा त्यांनी वापरली. अगदी या टप्प्यावर मराठी कुठे आली असं मला जर विचाराल तर मला एक चौथी प्रतिमा अशी सुचते की मराठीची स्थिती कोविड रुग्णासारखी झालेली आहे. आपण सगळे विलगीकरणामध्ये आहोत आणि जम्बो कोविड सेंटरमध्ये मराठीला आपण ठेवलेलं आहे. तिला भेटता येत नाही, कारण तिला आपण भेटलो आणि तिच्याशी सलगी वाढवली आणि तर आपलं जीवित धोक्यात येऊ शकेल. आपण जर मराठी भाषा वापरली, मराठी शिकलो तर आपलं नुकसान होईल अशा प्रकारची समज आणि एक लोकप्रिय समज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेला आहे. म्हणजे हा एक अशा प्रकारचा पेच आहे की इंग्रजीशी आपल्याला गेल्या अनेक वर्षांमध्ये आर्थिक हितसंबंध इतके निर्माण झालेले आहेत की मी स्वतः मराठीचा प्राध्यापक असून देखील माझ्या मुलांना मी मराठीमध्ये शिकवणार नाही असा एक पेच आहे. कारण माझे सांस्कृतिक हितसंबंध जरी असले तरी देखील माझे आर्थिक हितसंबंध माझ्या पुढच्या पिढ्यांचे इंग्रजीशी निर्माण झाल्यामुळे मराठीपासून आपण मुलांना पुढच्या पिढीला तोडणे अशा प्रकारचं एक विलक्षण पेच निर्माण झालेला आहे. आणि जिथे सांस्कृतिक आणि आर्थिक पेच यांच्यामध्ये द्वैत निर्माण होतं त्यावेळी नेहमीच आर्थिक हितसंबंध हे समाजामध्ये नेहमी प्राधान्याने विचारात घेतले जातात. हे आपण एक लक्षात ठेवायला पाहिजे.
आपण सकाळपासून आपण जी चर्चा केली की त्याच्यामध्ये, आणि माझ्याकडे जो मुद्दा आहे की शालेय आणि उच्च माध्यमिक माध्यमाची भाषा, उच्च माध्यमाच्या संदर्भामध्ये आणि उच्च शिक्षणामध्ये साधारणपणे मराठीची काय स्थिती याच्यावर मी एक मला वाटते 10-12 वर्षापूर्वी मराठीच्या उच्च शिक्षणाची दशा आणि दिशा या नावाची एक पुस्तिका लिहिली. तत्कालीन शिक्षण मंत्री राजेश टोपे यांना ती खूप आवडली. त्यांनी वेगळ्या विद्यापीठांमध्ये मला तिथल्या कुलगुरूंना सांगून काही सादरीकरणं करून घेतली की साहित्याच्या बरोबर मराठीचं व्यावसायिक अशा प्रकारचं शिक्षण विद्यापीठ पातळीवर, महाविद्यालय पातळीवर देणं का आवश्यक आहे हे मी तिथल्या लोकांना सांगितलं. पण त्याचा काही पाठपुरावा त्यानंतर झाला नाही. शालेय स्तरावर अशी परिस्थिती निर्माण झाली की आपल्याकडे जे स्ट्रक्चर जे आहे शालेय शिक्षणाचं ते बायलिंग्वलिझमचं आहे. म्हणजे आणि तो बायलिंग्वलिझम कसा आहे की एकाच वेळे 2 भाषांमध्ये आपल्याकडे शाळेमध्ये शिक्षण दिलं जात नाही, इंग्रजी किंवा मराठी. आपल्याकडे जो बायलिंग्वलिझम आहे तो ट्रान्झिटरी आहे. म्हणजे शालेय पातळीवर तुम्ही मराठी भाषा शिका आणि नंतर मग त्या भाषेमध्ये सक्षम झाल्यानंतर तुम्ही उच्च शिक्षणामध्ये इंग्रजीमध्ये तुम्ही ज्ञान घ्या. आता ही जी द्वैभाषिकता आहे ती कधीही स्टेबल नसते. म्हणजे सामाजिक भाषा विज्ञानामध्ये ट्रान्झिटरी बायलिंग्वलिझम हा ही एक स्टॉपगॅप अरेंजमेंट असते. नंतरच्या काळामध्ये उच्च शिक्षण देखील तुमच्यामध्ये इंग्रजीचे यायला पाहिजे. आणि आपल्या पूर्वसुरीने हेच पाहिलं होतं की ताबडतोब इंग्रजीला रिप्लेसमेंटमधून म्हणून प्रादेशिक भाषांना आपल्याला आणता येणार नाही. शालेय पातळीवर आधी प्रादेशिक भाषा आणा आणि मुलं अवगत झाल्यानंतर हळूहळू त्याची परिभाषा तयार झाल्यानंतर हळूहळू उच्च शिक्षणामध्ये टप्प्याटप्प्याने इंग्रजीकरण ते यायला पाहिजे, अशा प्रकारची ही होती. पण आपल्याकडे विद्यापीठी आणि महाविद्यालय पातळीवर जितकं मराठीकरण व्हायला पाहिजे होतं ते विशिष्ट काळामध्ये न झाल्यामुळे शालेय शिक्षणाच्या माध्यम भाषेचा जो पाया आहे तो पाया इतका ढासळायला लागला की वरती नुसतंच इंग्रजी राहिलेलं आहे थोडं थोडं सामाजिक शास्त्रांपुरतं, आणि बाकी व्यावसायिक शिक्षण पूर्णपणे इंग्रजीमध्ये असल्यामुळे समाजाचा असा एक समज झाला की पुढे सगळं जाऊन इंग्रजीच असेल तर शालेय पातळीवर आमच्या मुलांनी मराठी शिकावं तरी कशाला, अशा प्रकारचा एक समज निर्माण त्याच्यामध्ये झाला. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये, आणि आता धड महाविद्यालयांमध्ये देखील मराठी अस्तंगत होत चाललं आहे आणि शालेय पातळीवर तर मराठी शाळा ह्या एका टप्प्याटप्प्याने बंद होत चाललेल्या आहेत. प्रश्न असा आहे की चिन्मय धारूरकरांनी जो कोड सिलेक्शनचा मुद्दा उपस्थित केला तो लँग्वेज प्लॅनिंगमध्ये खूप महत्त्वाचा आहे. आता बघा, लक्षात घ्या की भाषा स्वतःहून मरत नाही. भाषांना नैसर्गिक मरणही नसते. मृत भाषांचं पुनरुज्जीवन देखील करता येतं. पण बऱ्याच वेळा भाषांची हत्या होते. आणि भाषांची हत्या कशी होते तर लँग्वेज शिफ्ट, म्हणजे एका भाषेकडून दुसऱ्या भाषेकडे लोक वळतात. आणि त्याचं मुख्य कारण आर्थिक हितसंबंध आणि स्थलांतर असते. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मराठीकडून किंवा सर्वच प्रादेशिक भाषांकडून इंग्रजीकडे लोक मोठ्या प्रमाणामध्ये वळत आहेत. आणि ही केवळ महाराष्ट्रातली परिस्थिती नाही, केवळ भारतातली परिस्थिती नाही, जगभर अशा प्रकारची परिस्थिती चालू आहे. आणि त्यामुळे युनेस्कोचा सकाळी जो उल्लेख झाला तो त्याच कारणासाठी आहे की युनेस्कोनं खूप वर्षापूर्वी असं आवाहन केलेलं आहे की जगाची भाषिक, सांस्कृतिक आणि बौद्धिक विविधता जर टिकवायची असेल तर प्रत्येक देशाने आपल्या भाषा ह्या जतन करायला पाहिजे, त्यांचं संवर्धन करायला पाहिजे. आणि आता ते दशक हे करतायत पण आपण त्याची नीटशी दखल घेतलेली नाही. याचं कारण, आणि त्याचं मुख्य कारण ते असं सांगतात की भाषेचं जतन आणि संवर्धन तुम्ही कसं करू शकता, तर त्याला एक त्यांनी पॅरामीटर दिलेलं आहे. आणि तो निकष असा आहे की इंटरजनरेशनल ट्रान्समिशन, म्हणजे तुमची जी भाषा आहे ती तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीकडे सक्षमपणे तुम्ही संक्रमित केलं तर ती पुढे 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 जाऊन ती वाढत जाईल. प्रादेशिक भाषांच्या आणि भारतीय भाषांच्या संदर्भात नेमकं उलटं होत आहे की आपली ज्येष्ठ पिढी, त्याच्यानंतरची पिढी, तुम्ही मग अशी यास्मिन शेख, आपल्या विजयाबाई, गणोरकर मॅडम आणि आम्ही बरीच वर्ष एकत्र काम केलेलं आहे, त्यांच्यानंतरची आमची पिढी, त्याच्यानंतरची पिढी, अशा पद्धतीने मराठीची भाषिक क्षमता, लिंग्विस्टिक कॉम्पिटन्स हा कमी कमी होताना दिसतो आहे. आणि त्यामुळे त्याचा थेट परिणाम मराठी चित्रपट, मराठी नाटक, मराठी साहित्य व्यवहार यांच्यामधली रसिकतेने देण्याची दाद आणि समाजाची क्षमता आहे ती हळूहळू कमी कमी होत जाते.
आणि नंतर या गोष्टी अशा होणार आहेत की आज जशा मराठी शाळा ह्या इकॉनॉमिकली नॉन अफोर्डेबल झाल्या, म्हणजे व्यवहारी 2-2, 3-3 विद्यार्थ्यांसाठी काय शाळा काढणार? उद्या 100-200 यांच्यासाठी नाटक एवढं पैसे गुंतून कोण तयार करणार? चित्रपट तरी कोण काढणार? आता आपण सध्या अनुदान देऊन जगवतो आहोत, पण ही स्टॉप गॅप अरेंजमेंट आहे. म्हणजे जैविक प्रक्रियेमध्ये तुमचा सगळा कला व्यवहार, तुमचा सगळा सांस्कृतिक व्यवहार जिवंत राहायचं असेल तर तुमची भाषा शिक्षणाची माध्यम भाषा असणे ही अनिवार्यच आहे. आता इथे एक प्रश्न निर्माण होतो की व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग म्हणून माध्यम निवडीचं स्वातंत्र्य व्यक्तीला देता येईल का? का आपण सक्ती करू शकत नाही? भाषा जतन करण्याचे आणि संवर्धन करण्याचे समाज भाषा विज्ञानामध्ये 2च मार्ग सांगितलेले आहेत. त्यात अस्मिता नाही आहे. म्हणजे मला माझा भाषेचा अभिमान आहे, म्हणून काही कोणी भाषा वापरणार नाही. मला जर ती भाषा जगवत असेल तरच मी ती शिकणार आहे. तर त्यामुळे सक्ती आणि संधी, कंपल्शन आणि अपॉर्च्युनिटी हे 2च मार्ग आहेत. एक तर तुम्ही सक्ती करू शकता किंवा तुम्ही अशा प्रकारच्या संधी त्या भाषेशी निगडीत कराल की लोक स्वेच्छेने शिकतील. इंग्रजीबद्दल आपल्याला काडी मात्र प्रेम नाही, पण इंग्रजीमध्ये आपले व्यावहारिक हितसंबंध आहे, आर्थिक हितसंबंध आहेत आणि मराठीशी आपले सांस्कृतिक हितसंबंध असून देखील आपण इंग्रजी शिकतो. याचं कारण हे सगळं त्यामुळे झालेलं आहे. त्यामुळे या मार्गाचा आपण कधीतरी विचार करायला पाहिजे की आपण मराठीचा नेहमी सांस्कृतिक संदर्भामध्ये विचार करत राहिलो आणि म्हणून आमचे सगळे जे संस्था आहेत त्यांचा भाषिक व्यवहार आहे त्या अंगाने आम्ही त्यांची म्हणजे संमेलनं करणं, अमुक करणं, तमुक करणं या पद्धतीने, पण त्याच्या आर्थिक आणि औद्योगिक अशा प्रकारच्या सगळ्या संदर्भांच्या शक्यता ह्या आपण कधी आजमावल्या नाहीत आणि त्या दृष्टीने आपण पावलं टाकली नाहीत. त्याचा दुसरा एक भाग असा आहे की अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करत असताना आणि संपूर्ण समाज हा इंग्रजीच्या मागे धावत असताना आपण असा विचार करतो का की तो का धावतोय? आम्ही ज्यावेळी एक चळवळीचे कार्यकर्ते म्हणून शासनाकडे जातो आणि मराठी शाळांना मान्यता द्या म्हणून सांगतो, तर त्यांचा एक बघण्याचा दृष्टिकोन असा असतो की तुम्ही मराठीचा आग्रह धरून समाजाला मागे नेत आहे. आता कुठे बहुजनांची मुलं, गोरगरिबांची मुलं, आदिवासींची मुलं इंग्रजी शिकू लागत आहेत आणि तुमची मुलं आणि तुमचे सगळं इंग्रजीमध्ये येऊन परदेशामध्ये IT प्रोफेशन्स वगैरे होत आहेत की हे बरोबर नाही. मग एका बाजूने हा अतिशय लोकप्रिय आणि अगदी फिट अशा प्रकारचा युक्तिवाद आहे की मुख्य मेन स्ट्रीममध्ये ह्या सगळ्या मुलांना आणण्यासाठी तुम्ही त्यांचं इंग्रजीकरण करायला पाहिजे. आता याचे फायदे तोटे कोणी कधी बघितले आहेत का? एक म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली शिक्षणाचं माध्यम निवडण्याचं स्वातंत्र्य एखाद्या सरकारने द्यावं का? आता या संदर्भामध्ये कर्नाटक सरकारने प्रयत्न करून पाहिला. शालेय शिक्षण सक्तीचं केलं 1ली ते 4थीपर्यंत. इंग्रजी माध्यमाची लॉबी कोर्टामध्ये केली, हायकोर्टामध्ये केली आणि सुप्रीम कोर्ट, मी माझ्या निबंधामध्ये तो निवाडा टाकलेला आहे. आणि त्याचा निवाडा काय होता? मातृभाषा कोणती हे ठरवण्याचा अधिकार पालकाचा आहे. म्हणजे एखाद्याला वाटलं की, आणि माध्यम निवडीची सक्ती तुम्ही करू शकत नाही कारण ते विशिष्ट व्यक्ती स्वातंत्र्यासाठी जे मूलभूत अधिकार आहे त्याला बाधा पोहोचते. आता हे त्यांचं ते स्टेटमेंट आहे किंवा निर्णय आहे, त्याचे सामाजिक सांस्कृतिक गंभीर परिणाम काय होणार आहेत? म्हणजे आपल्याला सक्ती करता येणार नाही. मग प्रादेशिक भाषांचं शिक्षणाचं माध्यम म्हणून विचार करत असताना आपल्याला कशा प्रकारच्या संधी आपल्याला त्याच्याशी जोडता येईल आणि मग मराठी पालक आपल्याला मराठी ही देखील आपल्या चरितार्थासाठी आणि आपल्या एकूण व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी कशी उपयुक्त ठरू शकते या दृष्टीने आपण काय उपाययोजना करू शकतो याचा मी एक थोडक्यात शेवटचा जी एक सूत्रबद्ध अशी मांडणी केली ती फक्त तुम्हाला मी वाचून दाखवतो. आता हे सांगत असताना मी गेली 9 वर्षे मराठी भाषा सल्लागार समितीचा सदस्य आहे आणि शासनापुढे बैठकांमधून हे मी मांडत असतो आणि मी नेहमी शासनावर टीका केलेली असते आणि ती करून देखील मला पुन्हा 2 वेळा शासनाने संधी दिलेली आहे. याचा अर्थ असा आहे की शासन ही एकतर गंभीरपणे घेत नसेल सूचना किंवा माझ्यासारखे तिथे असल्यामुळे असं वाटते की त्यांना हे बरोबर वगैरे चालेल. तर त्यासाठी मी आता इथे मुंडे साहेब आहेत तर त्यांच्यासमोर की या सगळ्या जर शिक्षणाची माध्यम भाषा म्हणून मराठी जर अस्तित्वात राहायची असेल आणि अस्तित्वात राहणं का आवश्यक आहे
की माध्यम भाषा ज्या याच्या पुढच्या काळामध्ये ज्या भाषा माध्यम भाषा म्हणून राहतील त्याच भाषा जिवंत राहतील. आणि ज्यावेळी आपण म्हणतो की मराठी ही ज्ञानभाषा व्हायला पाहिजे, तर ज्ञानभाषा होण्याची पूर्वअट काय, प्रीकंडिशन काय, ती माध्यम भाषा असणे. माध्यम भाषा नसलेली कुठलीही भाषा जगामध्ये ज्ञानभाषा होऊ शकत नाही. आणि जी भाषा ज्ञानभाषा नाही ती भाषा नंतरच्या पिढ्या शिकणारच नाही आहे. कारण हे ज्ञान आपल्याला आपल्या भाषेत मिळालं तरच आपण समाजामध्ये किंवा इतर व्यवहारामध्ये आपण पुढे जाऊ शकतो. आणि म्हणून मी काही एक ठोस अशा प्रकारच्या उपाययोजना ज्या आम्ही 20-25 वर्ष, हे काही नवीन नाही आहे, कारण मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने ह्या सगळ्या उपाययोजना आणि हे सगळ्या सूचना शासनाला रितसर सादर झालेल्या आहेत. पण त्याचा गांभीर्याने विचार करत नाही. याचं कारण काय, राज्यकर्त्यांची अशी एक धारणा झालेली आहे की चांगलं शिक्षण म्हणजे काय, तर इंग्रजी शिक्षण. चांगलं शिक्षण म्हणजे काय, तर राज्य मंडळाच्या व्यतिरिक्त ICSE, CBSE आणि IB वगैरे हे जे आंतरराष्ट्रीय जी मंडळं आहेत त्यांनी दिलेलं शिक्षण म्हणजे चांगलं, अशा प्रकारची धारणा झालं. आणि त्याचा एक दुष्परिणाम असा झाला आहे की सगळ्या मुलांना सरसकट आपण त्यांना इंग्रजीमध्ये घातल्यामुळे आता गेल्या काही दिवसामध्ये अशा प्रकारच्या जी उदाहरणं आढळून आलेली आहेत की अनेक इंग्रजी माध्यमातील शाळांनी काही मुलांना गतिमंद ठरवून की ते इंग्रजीशी कोपअप करत नाहीत आणि त्यांना ते शक्य नाही आहे, एकतर त्यांना तुम्ही शाळेतून नाव काढा आणि अशा प्रकारचा गतिमंद असा शिक्का करून त्यांना बाहेर करतात. आणि नंतर मग त्यांचं काउन्सिलिंग, अशा प्रकारच्या मुलांचं काउन्सिलिंग यासाठी आम्ही आमच्या पालक संमेलनामध्ये, जे आता डिसेंबरमध्ये होणार आहे आणि नेमाडे त्याला अध्यक्ष म्हणून येणार आहेत, तर हा मोठा प्रश्न झालेला आहे की संपूर्ण समाजाचं सरसकट शालेय पातळीवर इंग्रजीकरण करण्यामध्ये काय प्रकारचे धोके आहेत हे आपण अजिबात लक्षात घेतले नाहीत. आणि आपल्याला असं वाटते आहे की इंग्रजीकरण जितक्या प्रमाणामध्ये होईल तेवढा आपलं राज्य आणि आपला देश पुढे जाईल. हे अत्यंत भ्रामक आहे. असं जगात कुठेही झालेलं नाही. तसं असतं तर एक देश एक भाषाच काय, पण एक जग एक भाषा, अशा प्रकारचं कधीच लँग्वेज डेथ या नावाच्या पुस्तकामध्ये डेव्हिड क्रिस्टलचं एक अतिशय चांगलं वाक्य आहे की ज्या दिवशी जगामधली भाषिक विविधता संपुष्टात येईल त्या दिवशी जगाची सांस्कृतिक आणि बौद्धिक ही सगळी जी विविधता होती आणि सगळं जे त्याचा जे चार्म होता तो सगळा नष्ट होईल. म्हणजे जगण्यात मौज काय आहे, तर ही जगामध्ये विविधता आहे. आणि त्याचा मूलाधार काय, जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा आहेत. त्यामुळे भाषा शिकणे, भाषा जगवणे याला अनेक प्रकारचे संदर्भ असल्यामुळे हे आपण विचारात घ्यायला पाहिजे. आणि म्हणून माध्यम भाषेला आपण महत्त्व दिलं पाहिजे. एक जाता जाता शेवटचे 7-8 मुद्दे मी फक्त तुम्हाला मी सांगतो की काय करता येईल आपल्याला मराठी माध्यमाच्या शिक्षणासाठी. काही मार्ग, राज्य शासनाने मराठीबाबतचे दायित्व स्वीकारून माध्यम भाषेच्या सशक्तीकरणासाठी राजकीय इच्छाशक्ती दाखवावी. म्हणजे राज्य शासनाला आपल्याला वाटतच नाही की मराठीचा विकास करणे ही आपली जबाबदारी आहे. बघा, भाषा हे एक संसाधन आहे. जसं वीज आहे, पाणी आहे, रस्ते आहेत, त्याप्रमाणे भाषा हे एक संसाधन आहे. आणि भाषा आत्मसात तुम्ही कराल त्या प्रमाणामध्ये पुढे तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये यश मिळणार आहे. आणि ही शासनाची जबाबदारी ही शासनाने स्वीकारली पाहिजे. मराठी भाषा धोरण तत्काळ स्वीकारून त्याची अंमलबजावणी करावी. कारण माध्यमाच्या संदर्भामधले बहुतेक सगळ्या सूचना या भाषा धोरणामध्ये आहेत. 2014 साली कोत्तापल्ले समितीने हे धोरण शासनाला सादर केलं. त्याच्यानंतर पुनर्विचारासाठी मोरे समितीकडे आलं. मोरे समितीच्या याच्यापासून मी त्या भाषा धोरणाच्या प्रक्रियेमध्ये आहे. नंतर मग अनेक सदस्य झाले. आता देशमुख आहेत, त्याच्या आधी आणखी आमचे धोंगडे सर होते. गेली 9-10 वर्ष भाषा धोरणाचा मसुदा सरकारला सादर करून देखील तो शासनाने ना स्वीकारलेला आहे ना त्याची अंमलबजावणी. हे फार गंभीर आहे आणि याच्यामध्ये राजकीय इच्छाशक्ती अजिबात दिसत नाही. तिसरं, केवळ इंग्रजी किंवा केवळ मराठी अशी भूमिका न घेता राज्यात मराठी ही प्रथम भाषा आणि इंग्रजी ही द्वितीय भाषा म्हणजे सेकंड लँग्वेज अशी स्पष्ट भूमिका राज्य शासनाने घ्यावी. मगाशी ज्या सावंतांनी सांगितलं की इंग्रजी शिकण्यासाठी तुम्हाला इंग्रजी माध्यमामध्ये शिकायला नको आहे. मराठी माध्यमाच्या शिक्षणाची आर्थिक जबाबदारी शासनाने घ्यावी आणि मान्यता देताना मराठी माध्यमाच्या शाळांना प्राधान्य द्यावे, जे आज दिलं जात नाही. शालेय शिक्षणाप्रमाणे उच्च आणि विशेषतः व्यावसायिक शिक्षणाची माध्यम भाषा म्हणूनही मराठीचा वापर वाढवावा
आणि विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळ हे जे ज्ञानभाषा म्हणून त्यासाठी संदर्भ पुस्तकांची निर्मिती करत होते त्याचं ताबडतोब पुनरुज्जीवन करावं. मराठी माध्यमातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तेजन मिळण्यासाठी आर्थिक योजना राबवाव्या, उदाहरणार्थ नोकरी व्यवसायातले आरक्षण, सुलभ कर्ज पुरवठा इत्यादी. राज्यातील आमदार खासदारांनी मराठी शाळा दत्तक घेऊन गुणवत्तेचे आदर्श निर्माण करावेत. प्रयोगशील मराठी शाळांना प्रोत्साहन देऊन त्यांचे सार्वत्रिकीकरण होईल यासाठी पुढाकार घ्यावा आणि अशा शाळांसाठी विशेष पुरस्कार योजना सुरू करावी. पुण्यामध्ये अक्षरनंदन शाळा आहे, नाशिकमध्ये आनंद निकेतनसारख्या मराठी शाळा आहेत जे अभिमानास्पद आहेत, चांगलं मराठी शिक्षण देणारं. अशा शाळा प्रत्येक जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या ठिकाणी निर्माण होतील यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा. मराठी माध्यमातील शिक्षणाबाबत पालकांचे प्रबोधन करणारे उपक्रम शासनाने समविचारी संस्थांना सोबत घेऊन नियमितपणे करावे. जे आमची मराठी अभ्यास केंद्रासारखी संस्था करते, आमच्याकडे पैसा नाही, आम्ही एखादं मासिक हे करतो, त्याच्या जाहिराती करतो, खरं म्हणजे हे आमचं प्रत्यक्ष काम नाही आहे. म्हणजे शासन नेहमी आम्हाला सांगत असतं की तुम्ही मराठी पालक आणा, आम्ही मराठी शाळांना मान्यता देतो. तुम्ही मराठी समाजामध्ये जाऊन पालकांची जनजागृती करा, मराठी का महत्त्वाची आहे. आता हे काम शासनाचं देखील आहे की नाही, तर शासनाने समविचारी संस्थांना बरोबर घेऊन पालकांचं प्रबोधन करावं की का मराठी शिकणं का आवश्यक आहे. शासन मराठी शाळांच्या पाठीशी आहे हे कृतीतून सिद्ध करण्यासाठी पटसंख्या किंवा इतर कोणत्याही कारणास्तव मराठी शाळा बंद करण्यास किंवा इंग्रजी माध्यमात परिवर्तित करण्यास परवानगी देऊ नये. सध्या शिक्षणाच्या माध्यमाबाबतचे निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर घेतले जात असून मागणी तसा पुरवठा या तत्वाने मराठी शाळांचे अंधाधुंद इंग्रजीकरण चालू आहे ते प्रथम थांबवावे आणि मराठी माध्यमाच्या सशक्तीकरणासाठी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये स्वतंत्र शीर्षकाली भरीव आर्थिक तरतूद करावी. इतक्या काही मी सूचना केलेल्या आहेत आणि एवढं बोलून मी थांबतो. तुम्ही शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल आणि आयोजकांनी मला इथे निमंत्रित केल्याबद्दल मनापासून धन्यवाद.